मानवत मेन रोडवर शिवसेना भाजप युतीची शक्ती प्रदर्शन सभा। शहराला निधी कमी पडू देणार नाही, खासदार श्रीकांत शिंदे। मानवत नगर परिषद सार्वजनिक निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजप महायुतीच्या प्रचाराला वेग आला असून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ अंजली महेश कोक्कर व नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ दिनांक 27 नोव्हेंबर रोजी मानवत शहराच्या मेन रोडवर भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली। सभेच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्याक महाराष्ट्र अध्यक्ष सईद उर्फ गब्बर खान, भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आनंद भरोसे, पक्ष निरीक्षक आनंद जाधव, ज्येष्ठ नेते बालकिशन चांडक व पॅनल प्रमुख बालाजी कुऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते। सभेची सुरुवात सर्व मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली। त्यानंतर महायुतीतर्फे तयार करण्यात आलेल्या निवडणूक जाहीरनाम्याचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झाले। या सभेत आनंद भरोसे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ अंजली महेश कोक्कर तसेच ज्येष्ठ नेते बालकिशनजी चांडक यांनी आपली मनोगत व्यक्त केली। मानवत शहरातील विकास कामे वेगाने करण्यासाठी स्थिर सत्ता आवश्यक असल्याचे ते म्हणाले। यानंतर भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, सौ प्रेरणा वरपुडकर, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनीही महायुतीचे भक्कम नेतृत्व, विश्वासार्ह विकास नियम व पारदर्शक प्रशासन यावर भाष्य करत नागरिकांना परिवर्तनासाठी मतदान करण्याचे आवाहन केलं। मानवत शहराला निधी कमी पडू देणार नाही, खासदार श्रीकांत शिंदे। प्रमुख पाहुणे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आपल्या प्रभावी भाषणात मानवत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्ण पाठबळ देण्याचे स्पष्ट आश्वासन दिलं। ते म्हणाले, महायुतीचे उमेदवार विजयी झाल्यानंतर मानवत शहराच्या पाणीपुरवठा, रस्ते, गटारी, आरोग्य सुविधा, क्रीडा संकुल अशा सर्व पायाभूत सुविधांसाठी आवश्यक त्या सर्व निधीची कमतरता भासणार नाही। मानवतचा विकास हीच आमची जबाबदारी आहे। त्यांनी मानवत शहराला मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचे आश्वासन देत नागरिकांना युतीच्या उमेदवारांना विजयासाठी साथ देण्याचे आवाहन केलं। सभेला महिला, युवक, व्यापारी, विविध समाज घटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। भगवे झेंडे, घोषणाबाजी आणि उत्साही कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण मेन रोड दुमदुमला। सभेनंतर मानवत शहरातील निवडणुकीची रंगत आणखीन चढली असून प्रभागनिहाय चर्चा, मतदारसंघातील समीकरणे आणि युतीच्या शक्ती प्रदर्शनामुळे शहरात राजकीय वातावरण अधिकच तापले आहे। मागचे माझे काही सहकारी सांगतात, साहेब गर्दी आणखीन वाढली असती परंतु काहीतरी कोंडलेत म्हणे कुठं तर। कर्मचारी इथे काम करतात, हा देखील विषय जो आहे तो आपला घ्यावाच लागतंय, घेऊन टाकूया। त्याचबरोबर गाळे असतील इकडे रोजगारासाठी, आपल्या उद्योगधंद्यांसाठी। आणि एक मोठा प्रश्न जो इथे मांडला तो रेल्वेचा। मानवत रोड ते परळी रेल्वे जो केंद्र सरकारने मंजूर केलेला आहे, पण राज्य सरकारच्या माध्यमाने तो मंजूर झाला पाहिजे। त्याच्यासाठी राज्य सरकारचा पण निधी लागणार आहे। तर आपल्या सगळ्यांना एवढं सांगतो, आज केंद्रामध्ये मी लोकसभेमध्ये खासदार आहे, तर आपला या मतदारसंघाचा जरी खासदार नसलो तरी आपला हा प्रश्नाचा जो आहे पाठपुरावा करण्याचं काम आपण करू। कारण की आज आपल्या या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये रेल्वेची जेवढी कामं झाली तेवढी कधी इतिहासामध्ये झाली नाही। माझा मतदारसंघ आहे। शिरसाट साहेब गेले अनेक वर्ष कितीतरी खासदार झाले। 40 वर्षापासून एकच प्रश्न असा, 5वी 6वी लाईन होणार, 3री 4थी लाईन होणार, अमुक रेल्वे स्टेशन होणार, अमुक रेल्वे स्टेशन होणार, कधीच होत नव्हतं। पण नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली ते सगळी प्रश्न गेले अनेक वर्षाचे प्रश्न एवढी प्रश्न जी आहेत हे प्रश्न सोडवण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमाने झालेलं आहे। तर इतके सारे प्रश्न इकडे आहेत। आता या प्रश्नांना